नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचा 2025 या वर्षाचा पेपर 1 सॉल्व करणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. तर यामध्ये टोटल 50 क्वेश्चन्स असतात, प्रत्येकी 2 मार्क याप्रमाणे 100 मार्कांचा हा पेपर असणार आहे. तर त्यातील 1 बाय 1 क्वेश्चन आपण सॉल्व करूयात. तर चला तर मग सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न हा टीचिंग ॲप्टिट्यूडमधील आहे. तर त्याच्यामध्ये जर अध्यापनाच्या चिंतनशील स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॉटच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल असं म्हणलं आहे. तर वास्तविक माहिती, सामान्यीकृत अंतर्दृष्टी, समस्या निराकरण क्षमता. तर हे तिन्ही जे ऑप्शन दिलेले आहेत, ह्या तिन्ही ऑप्शननुसार ह्या तिन्ही गोष्टींचा बेनिफिट आपल्याला रिफ्लेक्टिव्ह स्तरावरती टीचिंग दिल्यानंतर भेटतो. तर मग या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, बरोबर उत्तर जे आहे ते डी असणार आहे. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड तिन्ही ऑप्शन यासाठी बरोबर निवडले जातील. कारण वास्तविक माहिती, सामान्यीकृत अंतर्दृष्टी आणि समस्या निराकरण क्षमता या तिघांवरतीही फोकस ह्या रिफ्लेक्टिव्ह स्तरावरती शिकवल्यामुळं मुलांना त्याचा फायदा होत असतो, किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं रिअलिस्टिक नॉलेज किंवा फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, सामान्यकृत एक जनरलाइज दृष्टिकोन भेटतो, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटीज वाढतात. हे सगळे त्याचे बेनिफिट आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर हे डी असणार आहे. नंतर नेक्स्ट सेकंड क्वेश्चन पाहूयात. यामध्ये कोणत्या प्रकारच्या निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे. शिक्षक यासाठी कार्यनीतीचा उपयोग करतील. तर मग याच्यामध्ये एखादा निर्णय घ्यायचा आपल्याला आणि त्याच्या संबंधित काही उत्तरं शोधायची आहेत. या हेतूनं सत्राचं नियोजन केलं आहे. म्हणजे काही एक सेशन ठेवलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवरती फोकस करायचा आहे. तर यानुसार जे परफेक्ट उत्तर याच्यासाठी असेल ते बुद्धिमंथन या कार्यनीतीचा उपयोग केल्यानंतर आपल्याला त्या उत्तराच्या किंवा समस्येच्या उत्तराशी इझिली पोहोचता येईल. तर या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे ऑप्शन नंबर डी असं असेल. नेक्स्ट आहे स्वयंप्रभा. हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेल्या DTH चॅनेलच्या समूहास दिलेले नाव आहे. ठीक आहे, बरोबर आहे. हे स्वयंप्रभा हा DTH चॅनल आहे. नंतर दुसरा विधान इथं सांगितलं आहे की स्वयं हे ऑनलाईन मूक अभ्यासक्रम पुरवते, ज्यामध्ये प्रमाणपत्र देण्याची तसंच क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे. हे पण बरोबर आहे. तर याच्यामधील आपल्याला या विधानांच्या संदर्भात आपल्याला ABCD असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर वरील दोन्ही वाक्यही बरोबर आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हे ऑप्शन नंबर सी, फर्स्ट आणि सेकंड दोन्हीही बरोबर आहेत, हे असं येणार आहे. चौथा क्वेश्चन आहे साकारिक मूल्यमापन स्वरूपाचे असते. तर साकारिक, कधी मराठी शब्द अवघड जातात, ते आपण इंग्लिशमध्ये पण रेफर करू शकतो. तर इथं समेटिव्ह इव्हॅल्युएशन असं त्याचं, साकारिकला समेटिव्ह या पद्धतीने आपण कन्सिडर करतो. तर समेटिव्ह इव्हॅल्युएशन हा जो फॉर्मॅट आहे हा निर्णयात्मक स्वरूपाचे असतात. म्हणजे समेटिव्ह इव्हॅल्युएशनचा वापर करून आपण किंवा समेटिव्ह मूल्यमापनाचा वापर करून आपण काही निर्णय घेऊ शकतो किंवा घेत असतो. याच्यामुळे याचं अचूक उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर ए असणार आहे. नेक्स्ट आहे फिफ्थ क्वेश्चन CAIचे स्टँड फॉर किंवा इंग्रजी रूप काय आहे ते विचारलं आहे. फिफ्थ क्वेश्चन आहे, याचं ऑप्शन नंबर डी आहे, कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन. तर हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. नेक्स्ट आहे सिक्स्थ क्वेश्चन. हा जो क्वेश्चन आहे हा एक्झाममधून वगळण्यात आला होता. हा संशोधनाचा प्रकार नाही. तर याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह, एक्सप्लोरेटिव्ह, कॅज्युअल आणि रिसर्च हे कुठं ना कुठं कधी ना कधी संशोधनामध्ये यूज केले जातात. तर हा प्रश्न पूर्णपणे आन्सर कीमधून वगळण्यात आला होता किंवा ग्राह्य धरला जात नव्हता. नेक्स्ट सेवन्थ क्वेश्चन आहे ही सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका आहे. तर मग सिम्युलेशन सॉफ्टवेअर जे आहेत ते सिम्युलेशनचा मराठी अर्थच आभासी किंवा व्हर्च्युअल असा होतो, असं कन्सिडर केलं जातं. तर मग हे प्राथमिक डेटा गोळा करणे, प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे, सर्वेक्षणाचे आयोजन करणे, शोध निबंध लिहिले. तर ह्या चौघांपैकी जो बेस्ट ऑप्शन इथं सूट होतो तो ऑप्शन नंबर बी आहे. सिम्युलेशन हे एक आभासी, सिम्युलेशन किंवा एक आभासी एक रिलेव्हंट वर्ड्स आहेत, त्याच्यामुळे आपण हे आभासी मॉडेलसाठी हे वापरतात.
असेही कन्सिडर करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8th क्वेश्चन. याच्यामध्ये डॉट डॉट हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे. तर सकारात्मक पॉझिटिव्ह आणि पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक असा अप्रोच आपल्याला इथं सर्च करायचा आहे. तर या ज्या क्वेश्चनमध्ये आहे हे संशोधन प्रक्रियेमध्ये व्यक्ती सापेक्षता पूर्णतः काढून टाकणे, नवीन ज्ञानाचा शोध व इंद्रिय गोचर घटनेला समजावून घेणे, वैयक्तिक मते व अनुभवजन्य पुराव्यावरील विश्वास यांना प्राधान्य देणे, संशोधन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा डेटा वापरणे टाळणे. तर ह्याच्यात पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक हे आपल्याला शोधायचं आहे किंवा याचे उद्देश काय आहे ते शोधायचं. तर याच्यासाठी प्रॉपर जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन नंबर बी आहे. नवीन ज्ञानाचा शोध घेणं, डिस्कवर न्यू नॉलेज अँड कंट्रीब्यूट टू द अंडरस्टँडिंग ऑफ फिनॉमिना. ऑप्शन नंबर बी याचा करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट आहे 9 नंबरचा क्वेश्चन. त्याच्यामध्ये शैक्षणिक लेखन आणि संदर्भासाठी DOI या शब्दाचा वापर केला जातो. तर त्याचा अर्थ काय आहे असं विचारलं आहे. तर DOI याचा फुल फॉर्म किंवा असंही आपल्याला म्हणता येईल फुल फॉर्म काय आहे ते. तर DOIचा जो फुल फॉर्म आहे लेखन संदर्भात हा डेटाबेस ऑफ इंटिग्रेशन असं कन्सिडर केला जातो. तर याच्यासाठी ऑप्शन नंबर डी हा आपला करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट 10th क्वेश्चन आहे. याच्यामध्ये डॉट डॉट हा शब्द इतरांच्या कल्पना आणि शब्द किंवा कार्याश्रय देण्यासाठी, संशोधकाच्या नैतिक दायित्वाचा संदर्भ देण्यासाठी वापरतात. तर हे निर्देश, साहित्यिक चोरी, लेखकत्व आणि विशेषता असे 4 ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये. आता आपण एखाद्याचा आधीच्या संशोधकाचं काही श्रेय किंवा काही कल्पना काही शब्द देत आहोत तर त्याला आपण ॲट्रिब्युशन देणं असं म्हणतो. तर मग याच्यामध्ये ऑप्शन नंबर डी हा याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ऋणनिर्देश म्हणजे ॲक्नॉलेजमेंट असतं. प्लॅगरिझम हे याच्याशी संबंधित शब्द नाही आहे. किंवा ऑथरशिप हे आपण ऑथरशिप डायरेक्टली एखाद्याची जस्ट कल्पना किंवा शब्द यूज केल्यानंतर पूर्ण ऑथरशिप किंवा लेखकत्व त्याला नाही प्रदान करत. तर यासाठी विशेष जो शब्द आहे त्यातला विशेषता हा इथं परफेक्ट ऑप्शन नंबर डी हे उत्तर असणार आहे. आता 11 ते 15 हे जे क्वेश्चन आहेत हे उतार्यावर आधारित शब्द आहेत, क्वेश्चन्स आहेत. तर उतारा नीट व्यवस्थित वाचून आपण सॉल्व केल्यानंतर आपण खालील पद्धतीने उत्तरं शोधू शकतो. तर याच्यामध्ये जे प्रश्न आहेत ते व्यवस्थित वाचल्यानंतर आपण हे फाइंड आउट करू शकतो की इथं समजा हा 11व्या नंबरचा प्रश्न आहे. याच्यामध्ये 11व्या नंबरचा क्वेश्चनचं उत्तर ऑप्शन नंबर डी हे आहे. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट 12th नंबर लोकप्रिय. याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित वाचून ह्यांचे उत्तरं देऊ शकता. ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आन्सर आहे. 13वा प्रश्न आहे त्याचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे. 14वा प्रश्न आहे त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर सी हे करेक्ट उत्तर आहे. नंतर 15वा प्रश्न त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आन्सर असणार आहे. तर याच्यानंतर 16 पासून पुढचे क्वेश्चन आपण पाहूयात. संज्ञापन म्हणजे प्रेषकाकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत एखाद्या संदेशाचे झालेले प्रभावी किंवा यशस्वी संप्रेषण अशी व्याख्या केली तर अशा संज्ञापनाच्या प्रभावीपणाचे किंवा यशस्वीतेचे प्रमाण ठरवण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष अत्यंत मूलभूत ठरतो. संज्ञापन म्हणजे ट्रान्समिशन किंवा कम्युनिकेशन. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आपण हा डेटा ट्रान्सफर करत आहोत. तर त्याच्यामध्ये कोणता अत्यंत महत्त्वाचा निकष आहे किंवा कम्युनिकेशन इफेक्टिव्हली फॉर्म होण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टींवरती फोकस करावं लागेल ते पाहूयात. ते 4 ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर ए म्हणतोय संज्ञापनासाठी वापरलेल्या माध्यमातील अंगभूत व्यत्ययाचे प्रमाण. हे प्रश्नाच्या रिलेटेड नाही आहे. संज्ञापन आशयाचा रचनाबंधन हेही त्याच्याशी रिलेटेड नाही. सी संज्ञापन संदेशातील सुलभता हेही त्याला रिलेव्हंट नाही होते. तर यामधील ऑप्शन नंबर डी हा परफेक्ट आहे जो की संज्ञापनामधील प्रेषकाचा हेतू आणि अभिप्रेत अर्थ हे दोन्ही आपण इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमध्ये ग्राह्य धरतो. तर हा ऑप्शन नंबर डी हा 16 नंबरचा करेक्ट क्वेश्चन किंवा 16 नंबर क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन असणार आहे. तर 17 नंबर क्वेश्चनमध्ये एक शिक्षक 10 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहे. हा एक प्रसंग आहे. एक शिक्षक 100 विद्यार्थ्यांपुढे व्याख्यान देत आहे असं म्हणलं. प्रभाव पाडणारे इतर सारे घटक दोन्ही प्रसंगामध्ये सारखेच आहेत असे गृहीत धरले तर संज्ञापनाच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते विधान सर्वाधिक संभाव्य आहे.
तर असे 4 ऑप्शन आपल्याला दिलेत आहेत की कोणती पॉसिबिलिटी तर बेटर राहील असं विचारलं आहे. तर याच्यामध्ये विद्यार्थ्याची शिक्षकासोबत होणारी आंतरिक म्हणजे इंटरॅक्शन जे आहे, आंतरक्रिया प्रसंग 1 पेक्षा प्रसंग 2 मध्ये जास्त असेल. ठीक आहे, हे बरोबर आहे का ते वाक्य बघूयात आपण. प्रसंग ए मध्ये 10च विद्यार्थी आहेत आणि प्रसंग बी मध्ये किंवा प्रसंग 2 मध्ये 100 विद्यार्थी आहेत. तर या केसमध्ये काय होतं की मध्ये जास्त असेल, प्रसंग 1 मध्ये किंवा प्रसंग ए पेक्षा प्रसंग बी मध्ये जास्त असेल असं म्हणलं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे विद्यार्थ्याची शिक्षकासोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 2 पेक्षा प्रसंग 1 मध्ये जास्त असेल. बरोबर, हे 1B असं ऑप्शन आहे इथं. नंतर आहे विद्यार्थ्याची शिक्षकासोबत होणारी आंतरक्रिया दोन्ही प्रसंगामध्ये सारखीच असेल, हे तर शक्य नाही आहे. विद्यार्थ्यांची शिक्षकासोबतची आंतरक्रिया ही अप्रभावित राहील असं म्हणलं आहे. तर ह्या 4ही ऑप्शनपैकी आपण जर कन्सल्ट केलं पाहिलं तर याच्यामध्ये 10 विद्यार्थ्यांचं व्याख्यान देत आहे, म्हणजे तो शिक्षक 10 विद्यार्थ्यांशी कम्युनिकेट करताना जास्त इंटरॅक्ट करेल 100 विद्यार्थ्यांपेक्षा. तर मग ह्याच्यामध्ये जो ऑप्शन नंबर ए आहे तो बरोबर वाटत आहे की विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 1 पेक्षा प्रसंग 2 मध्ये ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. इथं विद्यार्थ्यांची आंतरक्रिया जी आहे प्रसंग 2 पेक्षा प्रसंग ए मध्ये जास्त आहे. प्रसंग ए मध्ये 10 नंबर ऑफ स्टुडंट आहेत, त्याच्यामुळे तिथे इंटरॅक्शन अजून व्यवस्थित पॉसिबल होणार आहे. तर ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट आहे 18 नंबरचा क्वेश्चन. कोणत्या निकषांच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंज्ञापन, 2 व्यक्तीमधील संज्ञापन, गट संज्ञापन आणि जनसंज्ञापन असे प्रकार पडतात? ते निकष कोणता आहे त्याच्यावरती हे डिपेंड आहे. तर ऑप्शन नंबर सी हे याचं करेक्ट उत्तर आहे. कारण आपण बघूया की स्वसंज्ञापन म्हणजे आपण स्वतः त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहोत. 2 व्यक्तीमधील म्हणजे 2 व्यक्तीमधलं कम्युनिकेशन आपण होणार. 2 पेक्षा जास्त व्यक्ती आहे तर गट संज्ञापन म्हटलं जातं. जनसंज्ञापन म्हणजे मास कम्युनिकेशन आहे. तर ह्याच्यामध्ये हे जे 4ही प्रकार असतात ते संज्ञापनात सहभागी होणाऱ्या व्यक्तींवरती अवलंबून असतात. नेक्स्ट आहे 19 नंबरचा क्वेश्चन. भारतीय दूरचित्रवाणी इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती गोष्ट 1980च्या दशकात घडली नाही असं विचारलं आहे. 1980च्या दशकात न घडलेली गोष्ट कोणती आहे आपल्याला हे सांगायचं आहे, अचूक उत्तर ठरवायचं आहे. तर फर्स्ट आहे दूरदर्शन हे आकाशवाणीपासून विभक्त झाले. दूरचित्रवाणी रंगीत सेवा झाली. त्याच्यानंतर भारतभर दूरचित्रवाणीचे जाळे वेगाने पसरले आणि नंतर आहे रामायण भारतसारख्या मालिकांचे प्रसारण सुरू झाले. तर यातलं जे व्यवस्थित किंवा परफेक्ट उत्तर आहे 1980च्या दशकात घडलेले नाही, ते ऑप्शन नंबर ए आहे. दूरदर्शन हे आकाशवाणीपासून वेगळे झाले. बाकीचे सगळे ऑप्शन 1980च्या दशकाच्या पिरियडमध्येच दूरचित्रवाणी रंगीतमध्ये कन्व्हर्जन झालं होतं. त्याच पद्धतीनं हे जाळं जे आहे ते पसरत चाललं होतं आणि ह्या रामायण महाभारतासारख्या मालिकाही तिथं प्रसारण सुरू झालं होतं. नेक्स्ट आहे 20 नंबर क्वेश्चन. ऑनलाईन मिटिंगच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? ऑनलाईन मिटिंग घेतो त्याबद्दल. फर्स्ट आहे त्यामध्ये निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात, म्हणजे व्हर्बल किंवा नॉर्बल असं म्हणलं आहे याच्यामध्ये. तर हे म्हणजे आपण तिथं व्हर्बल कम्युनिकेशन करतो, नॉन व्हर्बल क्ल्यूज वगैरे आपण तिथं हे प्लेस करू शकत नाही किंवा असं म्हणलं आहे. तर मग याच्यामध्ये इट डज नॉट इनकॉर्पोरेट नॉन व्हर्बल क्ल्यूज. तर हे याच्यामधलं चुकीचं उत्तर आहे किंवा असत्य म्हणलं आहे, तर हे बरोबर आहे. खालचे ऑप्शन बघूयात. ते स्थळाच्या मर्यादा पार करते. बरोबर आहे. ऑनलाईन मिटिंगमुळे आपण कधीही कुठूनही मीटिंग्ज अटेंड करू शकतो. हे बहुमाध्यम संज्ञापन करू शकतात. बरोबर आहे. एका वेळी मल्टिपल प्लॅटफॉर्मवरती आपण ते घेऊ शकतो. आणि डी आहे विविध आंतरक्रियाचा समावेश करता येतो. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. तर ऑप्शन नंबर ए हे या 20व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. आता इथं एक मॅथ्स रिलेटेड क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये असं म्हणले की एका कंपनीमध्ये शांता कांता भ्रांता यांचा 3-5-1 3-5-1 या प्रमाणात सहभाग आहे. त्या कंपनीच्या ठराविक वर्षातील रुपये 3,33,333 नफ्यामध्ये कांताचा किती हिस्सा आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करताना हे टोटल जे आहे हे टोटल कॅल्क्युलेट होताना टोटल 9 होती. तर हा जो 9 आहे हा डिवाइड बाय हा नंबर डिवाइड बाय 9 परफॉर्म केल्यानंतर आपल्याला जे आन्सर भेटणार आहे, इथं जे आन्सर येईल ते समजा आपण कन्सिडर करूया की
तीनाचा भाग जाईल, 9 त्रिक 27. त्याच्यानंतर परत 3 शिल्लक राहतात आहेत, 27 3 9 49 70. या पद्धतीने 37 हे असं काहीतरी उत्तर येतं. 37037 हा एका भागसाठी आहे. हे जे आहे सिंगल युनिटचं रिप्रेझेंटेशनसाठी आपण यूज करतो आहे. मग कांताचे जर भाग आपण कन्सिडर केले तर 37 हा नंबर इंटू 5 आपल्याला परफॉर्म करावं लागेल. हा नंबर इंटू 5 केल्यानंतर आपल्याला जे ॲन्सर भेटणार आहे ते ॲन्सर आपण याच्यामध्ये कन्सिडर करू शकतो. ते मल्टिप्लिकेशन करताना 7 5 इंटू 7 हे आपल्याला परफॉर्म करावं लागेल. 7 5 35 5 म्हणजे आपल्याकडे हे 2 ऑप्शन अवेलेबल आहेत अजून. 8 तर हे परफेक्ट आन्सर याच्यामध्ये आन्सर असणार आहे. 21 या ऑप्शनसाठी बी हा परफेक्ट आन्सर आहे. जर आपण असं थोड्या प्रमाणात किंवा हाफ सॉल्व केलं तरी आपल्याला कधी कधी आन्सर भेटून जातात. थोडी सुरुवात करायची असते आणि थोडं लॉजिक लावल्यानंतर आपण या पद्धतीचे क्वेश्चन इझिली किंवा कमी कॅल्क्युलेशनमध्ये पण आपण हे वापरू शकतो. तर हे लास्टला फक्त हे 2च नंबर कॅल्क्युलेट केले होते मी. हा ऑप्शन नंबर याच्यामध्ये आपण फाइंड आउट करू शकतो. अजूनही पॉसिबिलिटी असेल तर सिम्पली आपल्याला फक्त हे 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि आपल्याला जे आन्सर येईल ते परफेक्ट आन्सर आपण इथून फाइंड आउट करू शकतो. तर हे झालं 21 या क्वेश्चनचं सेकंड हे आन्सर असणार आहे. तर नेक्स्ट घेऊयात. नेक्स्ट पार्ट आहे याच्यामध्ये 22nd क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये एका घड्याळामध्ये एका विशिष्ट वेळेत सोमवार 1 PM निर्देशित केलेले होते. म्हणजे मंडेला आपण कन्सिडर करूया की 1 PM हा टाईम आहे. त्या घड्याळामध्ये 101 तासानंतर काय निर्देश केलेले असेल. आता हा सोमवार जर आपण कन्सिडर केला तर मंडे, ट्यूसडेचे 1, वेनसडेचे 1, थर्सडेचे 1 आणि फ्रायडेचे 1 असं कन्सिडर करूयात आपण. हे 24 24 24 24 असं कन्सिडर करायचे. ते 24 आवर्स 24 24 24 असे आपण टोटल 24 आवर्स जर काउंट करत गेलो तर आपल्याला टोटल 96 आवर्स भेटतील फ्रायडेपर्यंत 1 वाजल्यापर्यंत. त्याच्यानंतर आपण ते इंडिव्हिज्युअली कॅल्क्युलेट करू शकतो की त्याच्यामध्ये फ्रायडेच्या नंतर आपल्याला 101पर्यंत जायचं असेल तर 96च्या पुढं आपल्याला 1 बाय 1 96 97 94 या पद्धतीने ते मेजर करत जावे लागतील. पुढचे 101 जे आवर्स आहेत ते मेजर केल्यानंतर आपल्याला फायनल जे आन्सर असेल आपल्याला इथे याच्यामध्ये वेळ पण लक्षात येतो की जर 96 आवर 1 वाजल्यानंतर फ्रायडेला कंप्लीट होत असेल आणि इथं ऑप्शनमध्ये पण आपण बघू शकतो की शुक्रवार हा असे ऑप्शन असणारा फक्त एकच दिवस आहे. तर त्यानुसार आपण फायनली शुक्रवार आणि 6 PM हे उत्तर ग्राह्य धरू शकतो. 22 या ऑप्शनसाठी ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट आहे 23 नंबरचा क्वेश्चन. तर खाली एक इथं संच दिलेला आहे. त्यामधील कोणत्याही 5 संख्या यादृच्छिक पद्धतीने निवडल्या रँडमली निवडल्यास खालीलपैकी कोणते विधान निवडलेल्या संख्या संदर्भात सत्य असलेच पाहिजे. कंपल्सरी सत्य आपल्याला शोधायला सांगितलं आहे. तर मग त्याच्यामध्ये हे असे काही नंबर दिलेले आहेत. तर त्याच्यामधलं फर्स्ट विधान असं आहे की त्यातील कमीत कमी 2 संख्या सम आहेत. आपण जे रँडम नंबर म्हणलं आहे त्यातल्या कमीत कमी 2 संख्या सम आहेत असं म्हणलं आहे. तर इथं समसंख्या जर कन्सिडर केल्या तर 2 4 6 आणि 8 ह्या अशा टोटली 4 समसंख्या आहेत. पण इथं आपल्याला कमीत कमी 2 अशाच समसंख्या फाइंड आउट करायच्या आहेत. त्याच्यामुळे हे विधान आपलं परफेक्ट आन्सर होणार नाही. या संख्यातील जास्तीत जास्त 2 जोड्या अशा बनवता येतील की प्रत्येक जोडीची बेरीज 9 आहे. 2 जोड्या आपल्याला बनवायच्या आहेत ज्याची बेरीज 9 येईल. सपोज 4 + 5 हे आपण परफॉर्म करू शकतो. 6 + 3 हे दोन्ही जोड्या इथं परफेक्ट वर्क होतात. 7 + 3 किंवा 7 + 2 हे पण पॉसिबल आहे. 7 + 2 = 9. जास्तीत जास्त 2 जोड्या जास्तीत जास्त असं म्हणले जास्तीत जास्त 2 जोड्या अशा बनवता येतील ज्या प्रत्येक जोडीची किंमत 9 आहे. बेरीज 9 येईल असं म्हणलं आहे. तर ते पॉसिबल होते. कमीत कमी एक जोडी अशी बनते की ज्याची बेरीज 9 आहे. तर कमीत कमी एक जोडी नाही आहे किंवा कमीत कमी आपण असं नाही म्हणू शकणार की एक जोडी अशी बनते ज्याची जोडीची किंमत 9 आहे. एकापेक्षा जास्त ह्या जोड्या बनणार आहेत ज्यांची किंमत 9 येते ते. आणि संख्यातील जास्तीत जास्त 3 संख्या सम आहेत. इथं टोटली 4 संख्या सम आहेत 2 4 6 8. त्याच्यामुळे हे विधान पण चुकीचं येते. कमीत कमी एक जोडी आहे हे पण चुकीचं येते. तर याच्यामध्ये 23 या क्वेश्चनसाठी ऑप्शन नंबर बी
हा परफेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट आहे 24 नंबरचा क्वेश्चन. तर या क्वेश्चनमध्ये परत एक चक्रवाढ व्याज याबद्दल क्वेश्चन आहे. एक बँक गिरायकास मुदत ठेव योजनेतील व्याजावर खालील पर्याय उपलब्ध करून देतील, त्यांचा कोणता पर्याय गिरायकास जास्त फायदेशीर असेल. तर आपल्याला फायदेशीर काढायचं आहे, जेणेकरून आपल्याला चक्रवाढ व्याजाने त्याला किती टक्के पैसे परत भेटतील. हे जेवढे जास्त टक्के असतील किंवा जेवढे जास्त रुपये त्याला मिळणार असेल तेवढं ते फायदेशीर आहे असं म्हणता येईल आपल्याला. तर हे जर फॉर्म्युला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर चक्रवाढ व्याज म्हणजे जी ठेव तो ग्राहक ठेवणार आहे बँकेमध्ये, तर त्याच्यावरती किती व्याज भेटेल त्यानुसार आपण ते किती फायदेशीर आहे ते फाइंड आउट करणार आहोत. तर याच्यासाठी जो चक्रवाढ वाढीचा फॉर्म्युला आहे की पी म्हणजे आपण मुद्दल कन्सिडर करतो 1 + R डिवाइड बाय 100 रेज टू टी मायनस पी. या फॉर्म्युलाचा जर यूज करून आपण हे जर सगळं कॅल्क्युलेशन करत असेल तर आपल्याला हे आन्सर भेटून जातं. तर या केसमध्ये जर आपण जे कन्सिडर केले की कोणता गिराईक सर्वात जास्त फायदेशीर म्हणले, आता हे टक्के फॉर्मॅटमध्ये आहे त्याच्यामुळे आपण इथं कन्सिडर करणार आहोत की जी पीची व्हॅल्यू आहे ही 100 आहे. 100 आणि नंतर कर्ली ब्रॅकेटमध्ये एक व्हॅल्यू रिप्लेस केल्यानंतर 1 R रेट म्हणले. रेट मग इथं 10 असणार आहे. 10 डिवाइडेड बाय 100 या पद्धतीनं. नंतर अगेन टाईम हा 1 इयरचा आपण कन्सिडर केला आहे. प्रतिवर्षी किंवा प्रतिवर्षाचं असं म्हणल्यामुळे ते तसं कन्सिडर करणार आहोत. -100 या पद्धतीने जर आपण व्हॅल्यू पुट केल्या तर आपण हे ॲन्सर इझिली सॉल्व करू शकतो. आणि यानुसार या प्रश्नाचं उत्तर 24 नंबर या क्वेश्चनचं उत्तर हे ऑप्शन ए हा करेक्ट ॲन्सर असणार आहे. तर मग याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन 25 नंबरचा आहे. याच्यामध्ये एका काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण HCM आहे, पाया BCM आहे आणि उंची TCM आहे. तर खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात मोठे आहे, म्हणजे H डिवायडेड बाय T, B डिवायडेड बाय T, जे ऑप्शन ABCD दिले आहेत त्यांना डिवाइड केल्यानंतर किंवा ते जर सॉल्व केले आपण तर कोणता ॲन्सर जे आहे हा हायेस्ट नंबर किंवा लार्जेस्ट नंबर आपण मिळवू शकतो असं याच्यामध्ये विचारलं आहे. तर जर आपण हा काटकोन त्रिकोण असल्यामुळे इथं पायथागोरसचं थेरम अप्लाय करू शकतो. तर मग यानुसार आपल्याला जो पाया दिला आहे तो H आहे असं कन्सिडर केलं जायला आहे. त्याच्यानंतर कर्ण H आहे, पाया B असं म्हणलं आहे आणि उंची जी आहे हे T कन्सिडर केली आहे याच्यामध्ये. तर आपल्याला जो स्टँडर्ड पायथागोरसचं थेरम आहे त्याच्यामध्ये कर्ण = T² + B² हा फॉर्म्युला आहे. तर मग या केसमध्ये जर आपण सॉल्व करायला गेलो तर कर्ण जो आहे तो कर्ण हा हायेस्ट आहे असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे दोन्ही व्हॅल्यूचं स्क्वेअर केल्यानंतर आपण = कर्ण आपल्याला व्हॅल्यू भेटते, म्हणजे कर्णची व्हॅल्यू हायेस्ट इथं असणार आहे. आणि त्यानुसार हे जे उत्तर आहे किंवा हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये आपण जनरली कन्सिडर करतो जर बेस छोटा असेल किंवा डिनॉमिनेटर जर मोठा असेल तर त्याचे जे गुणोत्तर आहे किंवा जो रेशो आहे तो छोटा असणार आहे. मग आपल्याला जिथं कुठं Hची व्हॅल्यू हायेस्ट असेल किंवा H हा न्यूमरेटरला असेल, वरती आपण दिलेला असेल, त्या केसमध्ये आपल्याला ही हायेस्ट पॉसिबिलिटी आहे की ते गुणोत्तर सर्वात मोठं आहे. मग असं रिप्रेझेंट करणाऱ्या इथं फक्त ऑप्शन ए हा ऑप्शन बरोबर उत्तर म्हणून ग्राह्य धरला जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे 26 नंबरचा. तर त्याच्यामध्ये काही विधानं दिले आहेत, त्यातलं एक आपल्याला निष्कर्ष फाइंड आउट करायचा आहे. तर इथं सर्व करदाते प्रामाणिक आहेत, करदाते टॅक्स पेयर्स एक आहे आणि सर्व विद्यार्थी प्रामाणिक आहेत. सपोज हा प्रामाणिकचा हा सेट आहे, तर हे काही करदाते आहेत हे आणि काही विद्यार्थी आपण असं कन्सिडर करूयात. मग हा कॉमन एरिया रिप्रेझेंट करतो की काही करदाते काही विद्यार्थी आपण प्रामाणिक आहेत असं कन्सिडर केलं आहे. किंवा मग आपल्याला असंही रिप्रेझेंट करता येईल की हे करदाते आहेत आणि काही विद्यार्थी आहेत हे प्रामाणिक आहेत. नेक्स्ट सेकंड केस आहे की फर्स्ट आणि सेकंड कन्सिडर केले आपण सर्व करदाते, त्याच्यामुळे सुपरसेटमध्ये आपण प्रामाणिकच्या सुपरसेटमध्ये किंवा प्रामाणिक हा जो सुपरसेट आहे त्याच्यामध्ये करदाते आणि विद्यार्थी इन्क्लूड केले आहेत. नेक्स्ट आहे काही करदाते प्रामाणिक नाहीत असं म्हणलं आहे. मग त्याचं एक सेपरेटली आपण हे कन्सिडर करूयात की जे ओनेस्ट नाही आहेत, त्यांचे काही करदाते प्रामाणिक नाहीत. काही असल्यामुळं आपण ह्याला पूर्णपणे वेगळा सेट बनवावा लागणार आहे. नेक्स्ट आहे फोर्थ किंवा सेकंड स्टेटमेंट आहे निष्कर्ष 2 इथं म्हणलं आहे काही विद्यार्थी करदाते आहेत. मग आपण याच्यामध्ये जो विद्यार्थ्यांचा जो कॉम्पोनंट घेतला होता तो विद्यार्थ्यांचा कॉम्पोनंट आपण याच्यामध्ये पण इन्क्लूड करू शकतो किंवा आपल्याला असंही म्हणता येईल
काही विद्यार्थी करदाते आहेत, म्हणजेच काही विद्यार्थी कर किंवा टॅक्स पेअर नाही आहेत. मग याचं जे परफेक्ट उत्तर आहे ते परफेक्ट उत्तर आपल्याला ऑप्शन नंबर डी असं म्हणता येईल, की एक परफेक्ट लॉजिक आपल्याला याच्यावरून किंवा उचित निष्कर्ष काढता येत नाही आहे. त्याच्यामुळे फर्स्ट आणि सेकंड, 1 आणि 2 यापैकी एकही नाही असे आपल्याला याला उत्तर द्यावं लागेल. आता परत नेक्स्ट क्वेश्चन आहे 27. एका स्पर्धा परीक्षेच्या क्रमवारीमध्ये विशाल हा विजयच्या वर आहे. तर आपण कन्सिडर करू की हा विजय आपण इथं कन्सिडर केला. त्याच्यानंतर आहे विशाल त्याच्यावरती आहे, परंतु श्यामच्या खाली आहे, म्हणजे इथे श्याम आपल्याला घ्यावं लागेल. नेक्स्ट आहे श्याम हा श्यामच्या खाली आहे. मोहन हा श्यामच्या वर आहे. मोहन श्यामच्या वरती आहे, म्हणजे हा इथं मोहन आपण लिहिणार आहोत, परंतु रोहनच्या खाली आहे. इथं रोहन आहे असं आपण समजणार आहोत, इथं रोहन. नंतर म्हटले विषय हा विशाल आणि अशोकच्या मध्ये आहे. विजय जो आहे विशाल तर वरती लिहिला होता, आपल्याला इथं अशोक त्याच्या खाली घ्यावं लागणार आहे. हे घेतलं तर वरून तिसरा कोण आहे असं विचारले, तर सगळ्यात वरती आपण कन्सिडर केलं होतं रोहन. रोहनच्या खाली आपण लिहिलं होतं मोहन. मोहनच्या खाली श्याम. तर याच्यामध्ये जो करेक्ट ऑप्शन नंबर असणार आहे तो ऑप्शन नंबर डी. आपण इथेही फाइंड आउट करू शकतो की रोहन, मोहन आणि श्याम. नंतर विशाल, विजय असे घेतले होते. या पद्धतीनं श्याम हा बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट आहे 28 नंबर्स. सांकेतिक भाषेचा क्वेश्चन आहे. मुंबईला आपण या पद्धतीने रिप्रेझेंट केले, त्याच भाषेत सांगली याला कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं. आता हे समजण्यासाठी आपल्याला असं A to Z नंबर सिक्वेन्सने लिहिल्यानंतर लक्षात येईल. आता मुंबईचं जे रिप्रेझेंटेशन आहे, यम लिहिताना आपण एक बॅकवर्ड 2 नंबर बॅकला शिफ्ट होते आणि यमच्या आधीचं एक लेटर यल कन्सिडर केलं जाते. सेम सांगलीला पण शिफ्ट करताना आपल्याला बॅकवर्डली मूव्ह करावं लागतं आणि बॅकवर्ड मूव्ह केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये या बॅकवर्ड मूव्ह केल्यानंतर आपल्याला जो शब्द भेटणार आहे तो आर असा भेटणार आहे. त्याच्यानंतर एच्या बॅकवर्ड यूच्या नंतर आपण फॉरवर्ड मूव्ह केलं यूसाठी. याच्यामध्ये यू व्ही असं म्हणलं, एक सिंगलनं मूव्ह केलेलं आहे. त्याच्यामुळे मग याच्या एच्या नंतर एक सिंगल मूव्ह केल्यानंतर आर आणि बी हा ऑप्शन आपल्याला व्यवस्थित इथं भेटत आहे. ज्या पॅटर्नमध्ये काय केलं आहे की यम याच्यापासून 2 मायनस केलेले आहेत फर्स्ट लेटरसाठी आणि यूच्या पुढसाठी 1 प्लस किंवा +1 केलेलं आहे, जेणेकरून हे आपल्याला सेम पॅटर्न इथं फाइंड आउट केल्यानंतर तेच उत्तर इथं भेटून जाईल. नेक्स्ट 29 नंबरचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये असं म्हणलं की रागिनी पूर्वेकडून तोंड करून 10 मीटर चालते. इथं 10 आहे. त्याच्यानंतर डावीकडे वळून 12 मीटर चालते. त्याच्यानंतर 45 डिग्रीमध्ये चालणार आहे. 45 डिग्रीमध्ये 15 मीटर चालते. तर टोटल किती अंतर चालली व कोणत्या दिशेने चालली, तर इथं सिम्पली 10 + 12 आपण कन्सिडर करणार आहोत 22 आणि 22 प्लस आपण 15 केल्यानंतर आपल्याला हे 37 हे अंतर भेटणार आहे. तर इथं ऑप्शनमध्ये 37 हा एकच ऑप्शन आहे आणि ईशान्य या दिशेला ती शिफ्ट करत आहे. त्यामध्ये 45 डिग्रीमध्ये मूव्ह झाल्यामुळे आपल्याला अशा उत्तर पूर्व ह्या परफेक्ट दिशा नाही भेटणार आणि आपल्याला डिस्टन्स ही किंवा हा काउंट ही मॅटर करतो. त्याच्यामुळे 37 मीटर आणि ईशान्य हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. नेक्स्ट 30 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये अंकश्रेणी पूर्ण करायची आहे आपल्याला. तर अंकश्रेणीचा प्रश्न हा एक पर्टिक्युलर पॅटर्न फॉलो न झाल्यामुळं हाही वगळण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 31 आणि 32 क्वेश्चन. याच्यामध्ये 2 ऑप्शन दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये 20 खेड्यांपैकी 20 खेडे आहेत, त्यापैकी 14 जे खेड्यांना आहेत त्यांना एनं भेट दिली आहे असं म्हणले आणि 12 खेडे आहेत त्यांना बीनं भेट दिली. आता ही 14 + 12 जे आहेत टोटल आपण कन्सिडर केलं तर हे 26 नंबर होतो आहे हा. तर मग हे टोटल 26 जे भेट दिलेले खेडे आहेत ते 26 आहेत. तर मग दोघांनाही कोणीही भेट दिली नाही. तर बी हे आपल्याला असं शोधायचं आहे की 2 खेडे जे आहेत त्यांना कोणीही ए किंवा बी कोणीही भेटलेलं नाही. तर इथं किती खेड्यांना दोघांनीही भेट दिली आहे असं म्हणलं आहे. तर मग आपल्याला हा नंबर फाइंड आउट करण्यासाठी 26 हा टोटल नंबर आहे. 26 मायनस आपण कन्सिडर करूया की दोघांनी भेट दिली नाही असं. 26 - 2 मायनस दोघांनी भेट दिलेली, आधी ते फाइंड आउट करावं लागेल आपल्याला या केसमध्ये. 20 खेड्यांना कोणत्या विक्रेत्यांनी भेट दिली आहे, 2 खेड्यांना कोणीही भेट दिली नाही. किती खेड्यांना दोघांनाही भेट दिली आहे असं म्हणले 14 आणि 12. तर हे यामधले दोघांमध्ये कॉमन असतील
तर 14 + 12 26 होतात आहेत आणि 26 मायनस आपण असं कन्सिडर करू की 2 केल्यानंतर 24 येतात आणि 24 मायनस आपल्याला याच्यामध्ये एक मिनिट आता यामध्ये 32 खेड्यांना किंवा किती खेड्यांना दोघांनी भेट दिली असं म्हणलं आहे. तर टोटल दोघांनी भेट दिली तर मग टोटल खेड्यापैकी इथं म्हणले 14 + 12 असे दोघांनी मिळून भेट दिलेली. तर हा जो नंबर आहे 31साठी आपण ऑप्शन दोघांनी दोन्ही ॲट ए टाईम हवेत. तर हा जो नंबर आहे टोटल 26 होतो आहे आणि इथं जर वरती कन्सिडर केलं तर 20 खेडे आहेत टोटल -2 कारण दोघांनी कोणत्याही खेड्याला भेट दिली नाही. मग आपण हे टोटल दोघांची मिळून -18 हा नंबर मायनस करणार आहोत जेणेकरून आपल्याला 8 हे उत्तर भेटणार आहे. 8 हे आन्सर येणार आहे. तर 8 जे असे खेडे आहेत ज्याच्यामध्ये दोघांनीही मिळून त्यांना भेट दिली आहेत. 8 हा नंबर कॉमन आहे असं कन्सिडर करूयात. तर या केसमध्ये जे एक्झाम्पल किंवा उत्तर असणार आहे ते 8 हा फायनल आन्सर असणार आहे किंवा ऑप्शन नंबर डी हे फायनल आन्सर आपण कन्सिडर करणार आहोत. आता 32मध्ये काय आहे, किती खेड्यांना किमान एका विक्रेत्याने भेट दिली आहे असं म्हणलं आहे. तर टोटल जे होते 26 तर आपल्याला टोटल सांगितलं होते 14 + 12 म्हणजे टोटल 26 हे ऑप्शन नंबर ए हा फर्स्ट याचा करेक्ट ऑप्शन असणार आहे किंवा करेक्ट उत्तर असणार आहे याच्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे 33 आणि 34साठी आपल्याला हा डेटा दिलेला आहे. त्या डेटामध्ये आपण 2018 ते 2022पर्यंत वर्ष दिलेले आहेत आणि ABCD असे 5 कर्मचारी दिलेले आहेत. तर त्यानुसार 2018 ते 22 या दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस सर्वात जास्तीत जास्त आहेत असं म्हणलं आहे. तर हे याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला कंपल्सरी हे ॲडिशन परफॉर्म करूनच कॅल्क्युलेट करूनच फाइंड आउट करावं लागेल. तर याच्यामध्ये जर आपण वर हायर नंबर जरी पाहितले तरी आपल्याला व्हर्टिकली ह्यांचं ॲडिशन परफॉर्म केल्यानंतर असं व्हर्टिकली हे ॲडिशन हे आणि हे टोटल कॅल्क्युलेट केल्यानंतर जे उत्तर येईल ते फायनल आपलं ॲन्सर असणार आहे. तर त्यानुसार हा जो पर्सन आहे याच्यामध्ये जर कन्सिडर केलं तर खूप हायर व्हॅल्यूज आपल्याला इथं पाहायला मिळतील. 320, 325, 320, 330, 310 एवढ्या हायर व्हॅल्यू ABCD या चौघांमध्ये पण नाही आहेत. त्याच्यामुळे 33 नंबरचं हे ऑप्शन डी हे परफेक्ट आन्सर आहे. कॅल्क्युलेशन केल्यानंतर किंवा आपण इंडिव्हिज्युअली त्यांची ॲडिशन पण करून बघू शकतो जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की 2018 ते 2022 या काळामध्ये ह्या कर्मचाऱ्याने व्यवस्थित पद्धतीने किंवा त्याचे कामाचे दिवस सर्वात जास्त आहेत असं आपल्याला म्हणता येईल. नेक्स्ट 34 नंबरचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये 2018 ते 2022च्या दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस एकूण दिवस समान आहेत आपल्याला म्हणलं आहे. हे पण जर आपण सिम्पली ॲडिशन करून बघितलं तर ते आपल्याला फायनल उत्तर भेटून जाईल. तर याच्यामध्ये जर आपण कन्सिडर केलं तर आपण 1 बाय 1 ॲडिशन केल्यानंतर आपल्याला जे फायनल उत्तर भेटत आहे ते ऑप्शन नंबर बी असं आहे. सी आणि डी हे दोघांचं जे बेरीज आहे ते सिम्पल किंवा कॉमन येत आहे. जर आपण पॅटर्न किंवा नंबर जरी पाहितले आहेत तर ते पण यानुसार ह्या दोघांची ॲडिशन केल्यानंतर सी आणि डी या दोन्ही कर्मचाऱ्यांची ॲडिशन इक्वल येत आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर डी हे आपलं परफेक्ट उत्तर असणार आहे. नेक्स्ट आहे 35 नंबरचा क्वेश्चन. त्याच्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर यांचा एक रेशो शो केलेला आहे. त्याच्यामध्ये 1961, 71 ते 2021पर्यंत असे वर्षाचा जन्मदर आणि मृत्यूदर आपल्यासमोर सादर केलेला आहे. तर त्याच्यानुसार कोणत्या वर्षामध्ये जन्मदर व मृत्यूदरामधील फरक तुम्हाला समान आढळतो. तर कोणते 2 असे वर्ष आहेत ज्याच्यामध्ये हा दोघांमधला फरक समान आहे. मग आपण इथे जर कन्सिडर केलं तर इथं 70चा फरक येतो आहे. इथं कन्सिडर केलं तर या पद्धतीने आपल्याला 1 बाय 1 करून तो फरक शोधावा लागेल की जन्मदर किती होता आणि मृत्यूदर किती आहे त्या पद्धतीनं. मग इथं पाहितलं तर 88 आणि 18 हा जो डिफरन्स आहे तो परत 60चा डिफरन्स येतो इथं 82 आणि 17. तर या पद्धतीने आपण 1 बाय 1 जर सर्च करत गेलो तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर डी 1961 आणि 1971 ह्या दोन याच्यातला डिफरन्स सेम आहे असं म्हणता येईल आपल्याला. सॉरी इथे ॲन्सर इनकरेक्ट होते. 70 हाच डिफरन्स आपल्याला दोघांमध्ये बघायला भेटेल. या सगळ्यांमध्ये जर आपण मायनस परफॉर्म करून बघितलं तर हा जो डिफरन्स आहे तो सगळ्यांमध्ये वेगवेगळा येत आहे. इथं समजा आपण कन्सिडर केलं तर हा 50चा डिफरन्स आहे. यांचं तर इथं जर कन्सिडर केलं आपण तर 58चा डिफरन्स आहे. तर मग या पद्धतीने हे 1 बाय 1 जर आपण चेक करत गेलं तर हे दोन्ही ऑप्शन 61 आणि 71
ऑप्शन नंबर डी, ह्या दोघांमधले फरक सेम आहे. सिम्पली दोन्ही दरांमधील फरक विचारला आहे, त्याच्यामुळे आपण ते मायनस करून इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट आहे ICT मधला क्वेश्चन आहे, फाईल फॉर्मॅट संबंधी आणि त्याची चुकीची जोडी ओळखायची आहे. तर JPG फाईल इमेजसाठी वापरले जाते हे बरोबर आहे. चूक जोडी शोधायची आपल्याला. PPT प्रेझेंटेशन फाईल असते, सादरीकरणासाठी यूज केल्या जातात. FLV हे व्हिडिओसाठी यूज केला जाणारा फाईल फॉर्मॅट आहे. तर याच्यामध्ये असत्य किंवा चूक जोडीची ही WPT आहे, ऑडिओ फाईल्स असं म्हणलं आहे. तर ही जोडी चुकीची आहे. नेक्स्ट आहे 37 नंबरचा क्वेश्चन, माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय. तर सिम्पली आहे संगणन मोजण्याचे एकक. हे रॉंग आहे, चुकीचं आहे याचं उत्तर. हवामानाचा अंदाज, हवामानाचा आणि क्लाउड कम्प्युटिंगचा तसा संबंध नसल्यामुळं हेही उत्तर चुकीचं असणार आहे. नेक्स्ट आहे ऑप्शन नंबर सी आणि ऑप्शन नंबर डी. तर या दोन्हीमधले जे परफेक्ट आन्सर असणार आहे ते ऑप्शन नंबर सी आहे. क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे डिजिटल उपकरणांना मागणीनुसार डेटा संगणक प्रक्रिया किंवा म्हणजे डेटाचं ट्रान्झॅक्शन करण्यासाठी अलाव करणारी एक इंटरनेट सिस्टीम असते. तर ऑप्शन नंबर डी हा करेक्ट ऑप्शन किंवा ॲन्सर असणार या क्वेश्चनसाठी. नेक्स्ट क्वेश्चन 38 नंबर, कोणतीही भाषा, उपकरण व तांत्रिक व्यवस्थेमध्ये एक समान पद्धतीने लागू होणारी तसेच प्रत्येक अक्षर, संख्या व चिन्हाला एकमेवाद्वितीय संख्या प्रदत्त करणारी विविध लिपी व भाषांशी संबंधित आंतरिक संकेतक म्हणजे इन्कोडिंग याला काय म्हणलं जातं. तर 38 नंबरचा क्वेश्चन आहे, हा पण ICT या सब्जेक्ट्स रिलेटेड क्वेश्चन आहे. तर याच्यासाठी इन्कोडिंग डिकोडिंगसाठी वापरली जाणारी प्रमाण पद्धत आहे त्याला युनिकोड असं म्हणलं जातं. मल्टीकोड, हायपर कोड किंवा मेटाकोड हे जे आहेत हे इंटरॅक्शनशी रिलेटेड कोणतेही टूल किंवा डिव्हाइस आपल्याला शो करत नाही, त्याच्यामुळं हे कोणतेही आपण कन्सिडर नाही करणार. ऑप्शन नंबर बी हा यासाठी करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता पर्याय संज्ञापन तंत्रज्ञानासाठी अचूक कालानुक्रम दर्शवतो. तर हा सिम्पली मास मीडिया किंवा कम्युनिकेशन मीडियामधील क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आन्सर आहे. फर्स्ट इन्व्हेन्शन टेलिग्राफचं झालेले, त्याच्यानंतर कॅमेराचं इन्व्हेन्शन, रेडिओ आणि दूरचित्रवाणी या पद्धतीने हा इन्व्हेन्शनचा अचूक क्रम असल्यामुळे ऑप्शन नंबर बी हा या क्वेश्चनसाठी परफेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट 4 नंबरचा क्वेश्चन आहे, वेब 2.0 याच्यामध्ये कोणते वैशिष्ट्य असत नाही असं विचारलं आहे. तर जे त्याचं फीचर नाही ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ऑप्शन नंबर ए, वापरकर्ते आशयाचे निष्क्रिय असं म्हणलं आहे, निष्क्रिय इथं नसायला पाहिजे होतं. ऑप्शन नंबर ए जो उत्तर आहे हे आपल्याला लगेच इथं भेटून जाते की वेब 2.0मध्ये सक्रिय इंटरॅक्शन किंवा जे कंझ्युमर आहेत ते इफेक्टिवली कम्युनिकेट करू शकत होते, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए हा परफेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट 41, इंटरनॅशनल सोलर अलायन्स हे हेडक्वार्टर इंडियामध्ये भारत आणि हरियाणा या लोकेशन्सवरती इस्टॅब्लिश आहे किंवा तिथं लोकेटेड आहे. जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे काही रिसाईड करावं लागतात, ध्यानात ठेवावं लागतात, त्याच्यामुळे हे क्वेश्चन त्या पद्धतीचं आहे की हरियाणा भारत या ठिकाणी इंटरनॅशनल सोलर अलायन्स यांचे हेडक्वार्टर लोकेटेड आहे. नेक्स्ट क्वेश्चन 42 नंबर, कोणत्या शहराने संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल परिषदेचे आयोजन केले होते. तर हा पण जनरल नॉलेजचा म्हणूयात किंवा जनरल नॉलेज या फॉर्मॅटमध्येच कन्सिडर केला जातो. पॅरिस कराराची वाटाघाटी किंवा पॅरिस करार कधी इस्टॅब्लिश झाला असा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे. तर याच्यामध्ये जो परफेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन नंबर सी, पॅरिस या ठिकाणीच किंवा पॅरिस या शहरानेच तिथं हे सगळं इन्व्हेन्शन परफॉर्म केलं होतं. नेक्स्ट इज 43 नंबर क्वेश्चन, पर्यावरण संरक्षण कायदा हा पण इनकरेक्ट क्वेश्चन आहे, जो महाराष्ट्र सेट एक्झाममधून एक्झिट किंवा काढून टाकण्यात आला होता, वगळण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन इज 44, पोषक द्रव्य प्रदूषणाचा सागरी परिसंस्थेवर कसा परिणाम होतो. तर हे जैवविविधता वाढते, हा आपल्याला दुष्परिणाम असं म्हणायचे, हे रॉंग आहे. प्रवाळाच्या वाढीस प्रोत्साहन मिळते, तर हे आपण प्रवाळ एक आपण म्हणूयात की रीफ किंवा कोरलच्या ग्रोथसाठी वाढ होते, ते पण आपल्याला एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट नाही म्हणता येणार. ऑप्शन नंबर सी ह्याचं करेक्ट आन्सर आहे की हानिकारक शैवाळ त्याची वाढ होते किंवा त्याची ग्रोथ होते. पाण्याची गुणवत्ता सुधारते, तर प्रदूषणामुळे हे पण आपल्याला परफेक्ट आन्सर नाही म्हणता येणार. नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 45, खालीलपैकी कोणता परिणाम हवा प्रदूषणामुळे पानावर होतो.
ज्यामुळे ऊती नष्ट होतात किंवा ऊतीमध्ये मृत्यू होतो. तर हे याचं जे आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, ऊती मृत्यू. हे डायरेक्टली त्याला नेक्रोसिस असे म्हणलं जातं. द्रव्यऱ्हास किंवा पानझड होणे, अधोपंचन होणे हे पर्टिक्युलरली आपण हवा प्रदूषणामुळेच होतात असं नाही म्हणू शकत. पण ऊती मृत्यू हे लेवलवरती किंवा बेसिक लेवलवरती टिश्यू कोलॅप्स होण्यापासून किंवा टिश्यू कोलॅप्स झाल्यानंतर हे सगळे हरितद्रव्याचा ऱ्हास होणे, पानझड होणे यासारख्या घटना आपण नंतर पाहतो. नेक्स्ट इज 46 नंबर क्वेश्चन, हिस्ट्रीमधला आहे. ब्रिटिश काळामध्ये भारतीय शिक्षणाच्या विकासासाठी लॉर्ड कर्झनने कोणत्या संस्थेचं आयोजन केलं होतं? तर हे आपल्याला रिसाईट करावं लागतं. तर याचं जे परफेक्ट आन्सर आहे ते शिमला एज्युकेशनल कॉन्फरन्स हे असणार आहे. नेक्स्ट इज 47 नंबर क्वेश्चन, सॅडलर आयोग हा डॉटच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आला होता. तर याच्यासाठी पण आपल्याला ह्या क्वेश्चनचं आन्सर पण डिसाईड करावं लागतं. तर त्यानुसार कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या स्थापना आणि त्याचे काही प्रॉब्लेम्स फाइंड आउट करण्यासाठी, सॉल्व करण्यासाठी, रिझॉल्व करण्यासाठी सॅडलर आयोगाची स्थापना करण्यात आली होती. तर मग 47 क्वेश्चनचा ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट इज 48 नंबर क्वेश्चन, बौद्ध शिक्षण परंपरेत गुरु बनण्यासाठी कोणत्या श्रेणीतून जावे लागते? तर याच्यामध्ये आपण इझिली ऑप्शन ABCD पाहिल्यानंतर पंडित हा जो शब्द इथं घेतलेला आहे तो परफेक्ट नाही आहे बौद्ध गुरु परंपरेच्या अनुसार. तर हे आपण इझिली तिन्ही ऑप्शन इलिमिनेट करू शकत होतो. तर हा श्रमण, भिक्खू आणि उपाध्याय हा करेक्ट ऑप्शन आहे बौद्ध शिक्षण परंपरेत गुरु बनण्यासाठी. नेक्स्ट इज 49 क्वेश्चन, वैदिक शिक्षण परंपरेत उपनिषद या शब्दाचा अर्थ काय होतो? तर उपनिषद आहे सिम्पली की गुरुजवळ बसून शिकणे, जे की वैदिक परंपरेत किंवा हिस्ट्रीमध्ये आपण पाहत होतो की गुरुकुल सिस्टीम होती आणि त्यावेळेस आपल्याला गुरुजवळ बसून शिकणे याला उपनिषद आहे असं म्हणलं जायचं. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन 15 नंबर, जैनवादी शिक्षण परंपरेनुसार अध्ययनाची पहिली पद्धत कोणती आहे? तर जैन एज्युकेशन सिस्टीमला इथं आपल्याला पाहिल्यानंतर जे करेक्ट आन्सर इथं स्पेसिफाय केले जाते ते प्रार्थना असं म्हणलं आहे. तर यानुसार इथं काही अजूनही ऑप्शन आहेत. तर ते थोडंसं सगळे ऑप्शन आहेत ते क्रिटिकल आहेत किंवा एक्झॅक्ट आपल्याला ते आन्सर फाइंड आउट नाही करता येणार. पण आन्सर क्यूनुसार ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. तर या प्रकारे आपण 1 to 50 असे महाराष्ट्र स्टेट एक्झाममधील 50 क्वेश्चन्सचे आन्सर फाइंड आउट केले आहेत, सॉल्व केलेले आहेत. अशाच पद्धतीचे आपण वेगवेगळ्या क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहोत. मोस्टली जो फोकस असणार आहे तो पेपर 1 किंवा कम्प्युटर सायन्स रिलेटेड सिस्टम्सवरती आपण फोकस करून या टाईपचे कंटेंट डिलिव्हर करणार आहोत. तर अशाच पद्धतीच्या कंटेंटसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. थँक्यू सो मच.